नमन करून आणि निश्चितच भगव्या चषकाच्या थराराला या ठिकाणी आपण सुरुवात करत आहोत। बिग फाईट मुकाबला आजच्या रात्रीचा अतिशय प्राइम टाइम मध्ये चालणारा हा तुफान महामुकाबला मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतोय। एका बाजूने भिवंडी ग्रामीणचा धाकड संघ मैदानावरती साई किरण भावाळे बी आणि दुसऱ्या बाजूने त्यांना फाईट करत असताना संघ मैदानाच्या आतमध्ये अनिकेत 11 बेस्ट ऑफ बोरशेती। अर्जुनच्या विकेटसाठी मान्यवर सुरेश बांगर, मोहन बांगर, किरण बांगर यांच्याकडनं 1000चं पारितोषिक जमा झाले। मॅच ऑन, सामन्याला सुरुवात, गेम ऑन, पहिलाच बॉल। इथे पहिलाच बॉल लोवर फुल टोच समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, बिडॉनचा फिल्डर चेंडूवरती आलाय, पकडलंय, कुठल्याही प्रकारची धाव मिळत नाहीये। नवनाथ मुकणे गोलंदाजी मार्कवरती, षटक क्रमांक 1 ची जिम्मेदारी खांद्यावरती। मेन इन व्हाईट मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय भिवंडी ग्रामीणचा धाकड संघ या वर्षीच्या हंगामात क्रिकेटच्या मैदानावरती आपल्या नावाची छाप सातत्याने सोडली आहे। भावाळी बी इथे हा लोअर फुल टॉस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतायत। सिंगल कंप्लीट झाली, एकच धावेवरती संतुष्ट राहतील। टिट फॉर टॅट, ठोसा देणाऱ्या दोन संघांच्या दरम्यान महामुकाबला मैदानावरती सुरुवात झालाय। अर्थातच स्पर्धा तुम्ही एन्जॉय करताय। भगवा चषक 2026 मध्ये आपण आहोत। चौथी रात्र या ठिकाणी पार पडतीये। सुनील दादा माळी, नकुलदादा भांडे, आंबेडकरांनी 31 वर्षापासून स्वप्न पाहिली आणि ती स्वप्न सत्यात उतरत असताना मैदानाच्या चारही बाजूला तुफान गर्दी आणि गर्दीच्या सानिध्यात साक्षीनं चाललेला हा महामुकाबला डिपेंडिंग चॅम्पियन बेस्ट ऑफ बोरशेती टीम साठी फटका चांगला, कव्हरच्या डोक्यावरनं खेळतोय, 2-2 फिल्डर पाठलाग करतील। कव्हर स्वीपरला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, भावेश विशेच्या बॅटमधनं चेंडू सीमा पार, आलाय चौकार। मदतीनं धावफलकाला इथून गती प्राप्त होतीये। स्कोरबोर्ड पुढे सरकलं। इथे फुलटोज मिळाला आहे, समोरच्या दिशेला खेळतोय, वाईडिश लॉंगॉनच्या दिशेनं फिल्डर येईल, अडवण्याचा प्रयत्न करतील, खाली क्षेत्र निवडलं, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर। भावेशच्या बॅटमधनं पाठोपाठ आलेला हा दुसरा दर्जेदार चौकार। दुसरा चौकार येतोय, 4 धावांची मदत धावफलकाला करतायत। निश्चितच तुम्ही पाहताय चारही बाजूला दर्दी प्रेक्षकांची तुफान गर्दी। कल्याण नगर हायवेच्या अगदी लगत असणार आंबेळे गावचं हे सुसज्ज मैदान, चारही बाजूला गोल आणि सुफल समृद्ध मैदान तुम्ही पाहताय। इथे लाऊड अपील केली आहे, पंचांकडे दाद मागतायत। बॅट आणि चेंडूमध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही आणि निश्चित आलेला हा डॉट बॉल। बेस्ट ऑफ बोरशेती संघाला नेहमीच पुरस्कृत करणारे मयूरदादा विषय युवा उद्योजक ज्यांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा बेस्ट ऑफ बोरशेती टीमला आल्यात। आज बेस्ट ऑफ बोरशेती हा संघ अनिकेत 11 बेस्ट ऑफ बोरशेती या नावाने खेळतोय। तसेच समोरून आपण पाहताय साई किरण भावाळी बी हा संघ मैदानावरती। इथे सुद्धा फटका चांगला, फिल्डरला बीट करत दन 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 करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर, अजून मिळतील धावा 4, मिळालाय चौकार। योगेश दादा बांगर यांच्या वतीनं सलगच्या 3 षटकाराला 8888चं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झाले। अतिशय दर्जेदार मॅच तुम्हाला पाहायला मिळेल। महामुकाबला भिवंडी ग्रामीण अर्थातच भावाळे बी आणि त्यांच्या विरोधात शहापूर ग्रामीण बेस्ट ऑफ बोरशेती या दोन संघांच्या दरम्यान महामुकाबला, दोन वाघांच्या दरम्यान झुंज तुम्ही पाहताय। अतिशय दर्जेदार ही मॅच तुम्हाला इथे एन्जॉय करायला मिळेल। महत्वाचा हा सामना या रात्रीमध्ये तुम्ही पाहताय भरपूर संघ मैदानावरती, ताकदवर संघ मैदानावरती खेळतील। सुरेश बांगर, मोहन बांगर आणि किरण बांगर यांच्या वतीनं अर्जुन बांगरच्या विकेटसाठी 1000 रुपये या ठिकाणी जमा झाले। दादा 3 वेळा लावून झालेला आहे। आपली दिलगिरी आम्ही व्यक्त करतोय, मॅचकडे सुद्धा लक्ष असणं गरजेचं आहे। इथे आपण पाहताय जबरदस्त हा सामना, मैदानाच्या आतमध्ये धाकड मुकाबला, बेस्ट ऑफ बोरशेती आणि भावाळे बी या दोन संघांच्या दरम्यान काठी की टक्कर, जबरदस्त मुकाबला तुम्हाला पाहायला मिळेल। दोन्ही संघांना शुभेच्छा आपण देऊयात।
षटक क्रमांक पहिलं संपलंय, धावफलकावर 13. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात, पहिलाच बॉल. इथे एक्स्ट्रा कव्हरला खेळतायत, सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी येत आहेत, दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली. अंपायर डिसिजन, इट इज अ नो बॉल. नो प्लस 2 अशा 3 धावा या ठिकाणी धावफलकावरती जोडल्या जातील. जबरदस्त हा मुकाबला, अतिशय प्राईम टाइमला चाललेली ही प्राईम मॅच. जबरदस्त प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद, भगव्या चषकाचा विजय होत असताना तुम्हाला इथे पाहायला मिळतोय. आणि निश्चितच 9+2 3 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. स्कोरबोर्ड 16 वरती जाऊन पोहोचलंय. अर्जुन बांगर स्ट्राईक वरती. इथे हा सुद्धा फटका आपण पाहताय. इथे इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता, कव्हरला झेल सुटलाय. सिंगल धाव मिळेल. फ्रीडचा हा चेंडू कदाचित आणि निश्चितच सिंगल मिळेल, धावफलकावरती जोडली जाईल. आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकताना तुम्हाला पाहायला मिळेल. ते एका धावेच्या मदतीनं जात आहे 17 वरती. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली. निश्चितच यावर्षीच्या हंगामातील आणि क्रिकेटच्या मैदानावरती आपल्या नावाची छाप या वर्षीच्या आणि अलीकडच्या काळात आपण सोडत असताना पाहायला मिळतोय. अर्थातच टेनिस क्रिकेटचा स्टार प्लेअर योगेश भालेकर गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म सीमर स्ट्राईक वरती बॅट्समन तयार होतोय. भावेश विषय सिंगल मिळाली आहे. अर्जुन खेळतोय 4 वरती, भावेश खेळतोय 12 वरती. 17 वरती बिनबाद धावफलक तुम्हाला पाहायला मिळतंय. मोठी मॅच. बेस्ट ऑफ बोरशेती त्यांच्या विरोधात साई किरण भावाळे बी या दोन संघांच्या दरम्यान महाग मुकाबला, काटेकी टक्कर. योगेश भालेकर इथे समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. झेलची सुवर्ण संधी. झेल पकडणार कोण हा प्रश्न पडला. 3 फिल्डर आले, विकेट किपर, गोलंदाज, त्याचबरोबर फिल्डर सुद्धा येत आहेत. आणि तिघांच्या बरोबर मध्ये चेंडू ड्रॉप झाला. उजव्या हातानं गोलंदाजी करतोय, राईट आर्म राऊंड द विकेट. योगेश भालेकरला तुम्ही पाहताय, अतिशय इन्फॉर्म असणारा खेळाडू. या वर्षीच्या हंगामात आपल्या नावाची दखल सर्व क्रीडा रसिकांना घ्यायला लावली. त्याचबरोबर आज मितीला तुम्ही पाहत असाल, पॅकर्सची पहिली पसंती टेनिस क्रिकेटच्या पटलावरती जर कुणाला असेल तर भावाळे बी या टीमचं नाव अग्रगण्य घेतलं जातं. इथे आपण पाहताय झेल सुटलाय. मान्यवर सुरेशजी घोडे यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक साठी 2500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालाय. रिव्हर्सचा अटेम्प्ट सक्सेस केलाय. फिल्डर तिथे मिस टायमिंग. फिल्डर बरोबर धावत जाऊन पोहोचलाय. टिपलाय झेल आणि संपलाय खेळ. पहिला फलंदाज तंबूच्या आश्रयाला जात असताना बेस्ट ऑफ बोरशेतीचा पहिला फलंदाज माघारी. अर्जुन बांगर आउट. पहिलं पाखरू आझाद. पारितोषिक सुरेश बांगर, मोहन बांगर, किरण बांगर यांच्या वतीनं सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी या विकेटसाठी, अर्जुन बांगरच्या विकेटसाठी. पहा मित्रांनो, बक्षीस या ठिकाणी लावत असताना इथे कॅश जमा करा, स्कोररना नाव नोंदवा. मागच्या बाजूला आमचे साथी समालोचक निखिलजी ठोंबरे सर आहेत, त्यांच्याकडे आपलं नाव या ठिकाणी आपण दाखवा, नाव सांगून जा. इथे आपण पाहताय विकेट मिळाली आहे पहिली. पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर जातोय. 18 या आकड्यावरती लागलेला पहिला धक्का. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण आहोत. योगेश भालेकर गोलंदाजी करतोय. स्ट्राईक वरती फलंदाज तयार. रोशन आलाय, फिरून मारतोय पहिल्याच बॉल वरती. ऑफ साइडला शफल झाला, ऑन साइडला टोला दिलाय. परफेक्ट मिडल करत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बेस्ट ऑफ बोरशेती संघाचा कॅप्टन रोशनच्या बॅटमधनं हा चौकार. मच क्रिकेटच्या मैदानाच्या चारी बाजूला तुफान गर्दी तुम्ही पाहताय. एखाद्या चांगल्या प्लेअरचा खेळ पाहण्यासाठी आपण मैदानावरती येत असतो. एखाद्या चांगल्या अंपायरची अंपायरिंग पाहण्यासाठी मैदानावरती आपण येत असतो. एखाद्या लाईव्ह टीमचे मित्रमंडळी म्हणून आपण मैदानावरती येत असतो. इथे आडव्या बॅटनं खेळतोय. रोशनच्या फॅनना इथे मैदानावरती सुवर्ण संधी आणि रोशन आपल्या फॅनना खुश करत असताना आडव्या बॅटनं दिलाय टोला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बिग हिट, षटकार. थँक्यू डीजे. षटकाराला आणि खास करून षटकार हॅट्रिक साठी हॉटेल प्रांजलीचे ओके चौकार आहे ते कन्फर्म करू आता पंचांच्या माध्यमातून.
खास करून व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत, त्यामध्ये किरणदादा शेलवले उपस्थित आहेत, ज्यांच्याकडून लगातार 3 षटकारांसाठी षटकार हॅट्रिकसाठी 1100 रुपयाचं पारितोषिक आहे. हॉटेल प्रांजलीचे प्रोप्रायटर बाळकृष्ण पवार साहेब यांच्या वतीनं पारितोषिक 1111 चौकार आहे, 4 रन. त्याचबरोबर रोहनदादा घुडे यांच्या वतीनं विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. इथे लगेचच उत्तर दिलंय. योगेश भालेकरनं यष्ट्या उद्ध्वस्त करत असताना फलंदाज माघारी पाठवतोय. 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. हे विकेट मिळतीये. लगेचच कमबॅक केलाय या ठिकाणी आपण पाहताय योगेश भालेकरनं. षटक आपण पाहताय संपलंय दुसरं. 2 षटकांची सांगता झाली. 13.00 ची सरासरी, 26 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 5 षटकांची मॅच, अतिशय दर्जेदार दमदार आयोजन नियोजन, अतिशय तुम्ही पाहताय तर प्रेक्षक राजांचा उदंड प्रतिसाद लाभलेली ही स्पर्धा. भगवा चषक 2026 मध्ये आपण आहोत. स्पर्धेचा आजचा आपण पाहिला तर 4थ्या रजनीचा हा थरार. क्रिकेटच्या मैदानावरती क्रिकेटची मेजवानी, उपस्थित सर्व प्रेक्षकांची मनं जिंकणारी मॅच मैदानावरती, ज्या मॅचसाठी भरपूर चर्चा सातत्यानं तुम्ही पाहिली. गोठेकर बीची मॅच केव्हा आहे, बोरशेतीची मॅच केव्हा आहे, भावाळीची मॅच केव्हा आहे, वाडेकरची मॅच केव्हा आहे, हे प्रश्न सातत्यानं विचारले जात होते आणि निश्चित त्यांच्या सर्वांच्या उत्तराला इथे आपण द्यायला सुरुवात केलेली आहे. इथे मॅच चालू आहे. बेस्ट ऑफ बोरशेती. 2 षटकं संपली आहेत. 2 धाकड ताकदवर संघांच्या दरम्यान मुकाबला तुम्ही एन्जॉय करताय. स्कोअरबोर्ड वरती 26 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त मॅच. 2 षटकात बनवल्या 26. भावेश विषय मैदानावरती आपण पाहताय तर सायलेंट किलर म्हणून ज्या खेळाडूकडे सातत्यानं पाहिलं जातं. चर्चा बोरशेती संघ ज्या वेळेला खेळायला येतो त्यावेळेला अर्जुन बांगरच्या नावाची सातत्यानं होते, व्हायलाच पाहिजे. बाली भागरेच्या नावाची होते, रोशन वेखंडेच्या नावाची होते, सुमित भागरेच्या नावाची चर्चा होते. मात्र भावेश विषय जो मैदानावरती नेहमी येत असतो, मैदानावरती जबरदस्त कामगिरी करत असतो, फ्लाइंग स्टार्ट टीमला देत असतो, तो खरा सायलेंट किलर बेस्ट ऑफ बोरशेती संघाचा हा स्टार प्लेअर मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू फेस केले, 13 धावा त्यानं बनवल्यात. बॅटिंग करत असताना बाली भागरे त्याला साथ देण्यासाठी आलाय. सूरज केने. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. पहिलाच बॉल, खोलवर टप्पा, हलक्या हाताने खेळतायत. पॉइंटला फिल्डर त्या ठिकाणी जातोय, अडवेल, पकडेल, फेकेल. सिंगल मिळाली. सिंगल मिळेल, धावफलकावर जोडली जाईल. धावफलक पुढे सरकेल ते एका धावेच्या मदतीनं. 2 गड्यांच्या मोबदल्यात 27 धावा धावफलकावरती. 27. कॅमेरावर तुम्ही पाहताय प्रेक्षक राजाची तुडुंब गर्दी. मैदानाच्या चारी बाजूला भरपूर प्रेक्षक राजा इथे पाहायला मिळतोय. क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारी ही सर्व मंडळी, क्रिकेटच्या दर्दी चाहत्यांचं भगव्या चषकाच्या वतीनं हार्दिक स्वागत. इथे ओरपी चेंडू फटका खेळलाय. हवेमध्ये फिल्डर धावतोय झेलसाठी. प्रयत्नांची पराकाष्ठा. झेल टिपला. फलंदाज माघारी परतत असताना बाली भागरे बाहेर. झेल टिपला सुजितनं. फलंदाज माघारी परतलाय. 3रा झटका. खास करून सुरेशदादा घुडे यांच्या वतीनं या बालीच्या विकेटसाठी गोलंदाजासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. डॉक्टर रामचंद्र भोईर साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत. साहेबांचं देखील या क्रीडा स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. खास करून MD ओमसाई हॉस्पिटलचे सर्व आहेत माननीय श्री डॉक्टर रामचंद्रजी भोईर साहेब या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. आणि डॉक्टर साहेब अशा वेळेस आलेले आहेत की अतिशय या स्पर्धेतला सर्वात मोठा सामना आहे. एका बाजूला साई किरण भावाळे बी आणि दुसऱ्या बाजूला अनिकेत 11 बेस्ट ऑफ बोरशेती. ओ टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद, थँक्यू सो मच. आलेल्या सर्व मान्यवरांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. इथे आपण पाहताय धावफलकावरती जोडताय 2 धावा. धावफलक पुढे सरकलं 29 या आकड्यावरती. सुमित भागरे खेळतोय, त्याला साथ देण्यासाठी निश्चितच भावेश मैदानाच्या आतमध्ये. भावेश 14 वरती.
साथ देण्यासाठी सुमित आलाय. एकमेकांच्या साथीनं इथून किल्ला लढवायचा आहे. सूरज केने बॉलिंग टाकतोय. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. गुडले स्पॉटवरती पिच केलं, वळण घेत बाहेर निघतोय, उंची दिली. कुठल्याही प्रकारे बॅट्समनला अंदाज नव्हता, आतापाता नव्हता. विकेट किपरनं उरलेलं काम पूर्ण केलं. आलाय हा डॉट बॉल. 29 या धावसंख्येवरती 3 गडी बाद. धावसंख्या तुम्ही पाहताय. बेस्ट ऑफ बोरशेती हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. सुमित भागरे, सूरजचा हा चेंडू इथे पहा, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू चालला सीमारेषेच्या दिशेनं. फिल्डर त्या ठिकाणी आहे, पकडेल, फेकेल. वाऱ्याच्या वेगानं 2 धावा कंप्लीट केल्या. चेंडू मागे जातोय, मात्र निश्चित आपण पाहाल तर 2 धावांवरती इथून संतुष्ट राहावं लागेल. चांगलं बॅकअप मागणं आलं. 2 धावांवरती समाधान मानतायत दोन्ही बॅट्समन. धावफलकावरती 31 धावा. षटक क्रमांक 3 या ठिकाणी चालू आहे. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. मैदानाच्या चारी बाजूला तुडुंब गर्दी. क्रिकेटचा हा खेळ तुम्ही आम्ही सर्वांनी सातत्यानं प्रेम केलेला हा खेळ. लहान वयापासून अगदी आपण पाहताय मैदानावरती लहान चिमुरडी मित्रमंडळी आपल्याला पाहायला मिळते. तर वयोवृद्ध मंडळी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला इथे एन्जॉय करत असताना पाहायला मिळते. अतिशय आम्हा सर्वांच्या आवडीचा हा खेळ आणि क्रिकेटवरती नितांत प्रेम करणाऱ्या या दर्दी चाहत्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत. गोलंदाज सूरज केने, बॅट फिरवली, कुठल्याही प्रकारे संपर्क नाही, आतापाता नाही. ब्लाइंड स्ट्रोक, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबलाय. डॉट आलाय. षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपन्न झालं. 5 षटकांची मॅच. 3रं षटक संपलंय. धावफलकावरती 10.33 ची सरासरी. 31 वरती 3 गडी बाद. बेस्ट ऑफ बोरशेती. परिस्थिती गंभीर आणि या गंभीर परिस्थितीत ऐकूयात एक सुमधुर संगीत. इट इज वाईड बॉल. योगेश भालेकरचा हा बॉल आपण पाहताय तर वाईड बॉल. योगेशचा हा चेंडू इथे इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न. निश्चित आपण पाहाल तर सुपला इम्प्लिमेंट करायचा होता. बॅट आणि चेंडूमध्ये व्यवस्थित संपर्क नाही. आपण पाहाल तर एक सिंगल धावेवरती इथे संतुष्ट राहावं लागेल. चांगली मॅच, दर्जेदार हा मुकाबला. प्रेक्षकांनी भरघोस प्रेम केलेली स्पर्धा तुम्ही पाहताय. 31 वर्षांची आबाधित संकल्पना आणि 31 वर्षांची ही परंपरा या ठिकाणी नावारूपाला येत असताना फळस्वरूप जर तुम्ही पाहत असाल तर आज आपण पाहताय यशस्वी स्पर्धा या ठिकाणी पार पडतीये. सुनील दादा माळी ज्यांनी स्वप्न पाहिलं, नकुलदादा भांडे यांनी स्वप्न पाहिलं, अगदी आपण पाहाल तर आंबेडकरांच्या स्वप्नातून साकार होत असणारा हा भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी, भव्य दिव्य सोहळा, भगवा चषक
2026. चौथं षटक मार्गस्थ आहे. धावफलकावर 33. नेल्सन फिगर 33 वरती 3 बाद. योगेशचा हा बॉल इथे आपण पाहताय टप्पा सुंदर राहिलाय. या वर्षीच्या हंगामात अलीकडच्या काळामध्ये तुम्ही पाहत असाल तर भावाळे बी या संघाला टेनिस क्रिकेटच्या पटलावरती सुगीचे सोन्याचे दिवस आलेले तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि ज्या खेळाडूच्या माध्यमातून नक्कीच आलेले तुम्ही पाहताय योगेश भालेकरचा वाटा सिंहाचा राहिलाय. या मॅच मध्ये गोलंदाजी करतोय. सांघिक षटक चौथं, वैयक्तिक दुसरं. इथे चांगल्या टप्प्यावरती मारा करत असताना पाहायला मिळतोय. मात्र इथे जास्त बाहेर अंपायर डिसिजन व्हाईट बॉल. अवांतरची खून करत असताना एका धाबेची मदत मिळेल. स्कोरबोर्ड या ठिकाणी पुढे सरकत असताना जाऊन पोहोचेल ते एक धाबेच्या मदतीनं पुढे जात आहे. योगेश भालेकर इथे गोलंदाजी करत असताना धावफलकावर 34 धावा. एक धाव मिळाली आहे वाईटची. अवांतरच्या धावा ज्या वेळेला फलंदाजाला मिळतात संघाला मिळतात कॉन्फिडन्स वाढत असतो. इथे आत्मविश्वास वाढतोय. चांगला बॉल शॉट ऑफ गुड लेंथ. जबरदस्त डिलिव्हरी. टप्पा खाल्ला बाहेर निघतोय. चेंडूवरती चांगलं नियंत्रण योगेश भालेकरचं तुम्ही पाहताय. अतिशय दर्जेदार गोलंदाजी. पालेगाव चषकाच्या बुलेटचा मानकरी. त्याचबरोबर यावर्षीच्या हंगामात 2 बाईक योगेश भालेकरनं पटकावल्यात. यावर्षीच्या हंगामाचा विचार केला तर हे वर्ष योगेश भालेकरसाठी खूप चांगलं राहिले. यावर्षी 2चे 4 हात सुद्धा झाले. आणि खऱ्या अर्थानं त्याच्या घरी भाग्यलक्ष्मी मिळाली आणि त्याच्यानंतर त्याचं भाग्य उजळत चाललंय. इथे सुद्धा त्याला विकेट मिळाली आहे. योगेश भालेकरनं टिपली आहे विकेट. फलंदाज माघारी परतत असताना अजून एक झटका लागलाय. बेस्ट ऑफ बोरशेत या टीमला. सुमित भागरे बॅक टू द पॅव्हेलियन. प्रेक्षकांची भरपूर गर्दी. प्रेक्षकांनी अखंड आणि निरंतर प्रेम केलेली स्पर्धा भगवा चषक 2026 मध्ये आपण आहोत. जबरदस्त आयोजन नियोजन. चौथी रात्र या ठिकाणी पार पडतीये. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये अगदी आपण पाहिलं तर गेल्या 9 दिवसापासून हा क्रिकेटचा रणसंग्राम. पहिले 5 दिवस मुरबाड ग्रामीणच्या 5 टीम निघाल्या. दिवसाचं क्रिकेट त्यानंतर रजनी क्रिकेटला आपण सुरुवात केली. टेनक्रिकचा कॅमेरा तुम्ही पाहताय फिरतोय. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. मैदानाच्या चारी बाजूला हौशे नवशे गौशे सर्व प्रकारचे प्रेक्षक. सर्वांचं दर्दी प्रेक्षकांचं हार्दिक सहर्ष स्वागत. क्रिकेटच्या मैदानावरती आलेल्या या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं मायबाप प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. इथे षटक चालू आहे चौथं. योगेश गोलंदाजी करतोय. टप्प्यावरती चांगलं नियंत्रण त्याचं पाहायला मिळतंय. दादू आलाय आणि निश्चितच आपण पाहताय एक सिंगलच्या मदतीनं धावफलकाला पुढे सरकवतोय. स्कोरबोर्ड झाले 35. चौथं षटक मार्गस्थ असताना पाहायला मिळतंय. साई किरण भावाळे बी आणि त्यांच्या विरोधात अनिकेत 11 बेस्ट ऑफ बोरशेती हा संघ मैदानावरती उतरलाय. स्कोरबोर्ड वरती 35 धावा 4 बाद. अजून आपण पाहिलं तर या षटकाचा एक बॉल. पुढील पूर्ण षटक शिल्लक. धावा किती बनतील हा प्रश्न. खोलवर टप्पा समोरच्या दिशेला हलक्या हातानं ड्राईव्ह केले. लॉंग ऑफला फिल्डर येतोय त्या ठिकाणी. त्याच्यासाठी सुद्धा मोठी या ठिकाणी तारांबळ पाहायला मिळाली. अगदी जमिनीला घरंगळत चेंडू येतोय. सीमारेषेच्या जवळ अडवत असताना थोडीशी या ठिकाणी आपण पाहताय दिरंगाई झाली आणि 2 धाबा इथे कंप्लीट झाल्या. ओव्हरस्टेपिंग इथे आपण पाहताय 2 धाबा कंप्लीट झाल्यात. पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे रेफर केले. या ठिकाणी पहा मित्रांनो, कुणी 12th मॅन आपण उठू नका. या ठिकाणी तिसरे पंच आहेत मित्रांनो, काळजी करू नका. इथे अंपायरच्या माध्यमातून रेफर केलंय. ओव्हर स्टेपिंग चेक केलं जात आहे. मिस्टर रॉकी सर या ठिकाणी आमच्या सोबत कंट्रोल रूम मध्ये. टेनपिकच्या
या कंट्रोल रूममध्ये जॉय सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं कार्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. तिसऱ्या पंचांचा निर्णय हा नो बॉल आहे. ओव्हर स्टेपिंग केलंय. जी गोलंदाजासाठी रेषा आहे, लक्ष्मण रेषा, तिचं उल्लंघन झालेलं आहे आणि चेंडू टाकत असताना हा नो बॉल. जबरदस्त घारीची नजर आपले अंपायर अमोल सर, आपलं आम्ही मनापासून कौतुक करतोय. जबरदस्त कामगिरी. छोटासा डाऊट मनामध्ये होता, टेक्नॉलॉजीचा या ठिकाणी वापर केला. रॉकी सरांनी इथे कन्फर्म केलं इट इज अ नो बॉल. आणि आपण पाहताय धावफलक 38 या धावसंख्येवर फ्रीडचा इशारा असेल. योगेश भालेकर थोडासा प्रश्नचिन्हात. इथे आडव्या बॅटनं खेळतायत. फटका खेळलाय सीमारेषेच्या जवळ. फिल्डर त्या ठिकाणी येतोय. झेलसाठी प्रयत्न केले, ड्रॉप झालाय. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न या ठिकाणी यशस्वी केलाय. 2 धावा कंप्लीट करतायत. स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातील. धावफलक 40 या धावसंख्येवरती. षटक संपलंय चौथं. 4 षटकांची सांगता. धावफलकावरती 10.00 ची सरासरी. 40 धावा. बेस्ट ऑफ बोरशेती संघाची धावसंख्या. खास करून सुरेशदादा लक्ष्मण गुडे आणि रोहनदादा गुडे यांच्या वतीनं माझ्यासाठी 500 रुपयाचं प्राइज आलंय. त्यांचं मनापासून आभार. ओट रो कॉमेंट्री बॉक्स. चार षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी 40 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. दादू भागरे आणि भावेश विशे जोडी मैदानावरती बॅटिंग करतायत. एका बाजूनं भावेशची बॅटिंग जर तुम्ही पाहिली तर 19 धावा त्यानं बनवल्यात. दादू दुसऱ्या बाजूनं सिंगल धावेवरती खेळतोय. विकास गवारी गोलंदाजी मार्गवरती. लास्ट ओव्हर शेवटचा अंतिम षटक या ठिकाणी साई किरण भावाळे बी या संघासाठी शेवटच्या षटकाची जिम्मेदारी गोलंदाज विकास गवारीच्या खांद्यावरती. 40 बनल्यात. उर्वरित 6 बॉल. पहिला चेंडू इथे ऑफ साइडला शफल झाला. ऑन साइडला खेळलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमारेषेच्या जवळ फिल्डर आहे. पकडेल, फेकेल, सिंगल मिळेल. सिंगल धाब्याचं योगदान येईल. धावफलक पुढे सरकेल. 41 या आकड्यावरती. 41 ऑन बोर्ड. 4 गड्यांच्या मोबदल्यात 41 धावा धावफलकावर. चारी बाजूला प्रेक्षक राजाची तुडुंब गर्दी. त्याचबरोबर टेनक्रिकच्या वाहिनीच्या माध्यमातून भरपूर सारे व्ह्यूअर्स आम्हाला जोडले जात आहेत. या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत, सुस्वागतम. विकास गवारीचा हा बॉल. बॅटची एज लागली आहे. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर आहे त्या ठिकाणी. स्वतःवरती ताबा ठेवलाय. सिंगल कंप्लीट. आणि निश्चित आपण पाहाल नजरहाटी दुर्घटना घटी. सिंगल कंप्लीट झाल्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज माघारी परतेल. लागलेला हा झटका धावबाद. अकल का ताला उशिरानं खुलला. थर्डमॅनचे फिल्डर त्या ठिकाणी चेंडूला अडवलं. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा त्यानं चेंडू फेकला. विकेट मिळाली आहे धावबादच्या स्वरूपात. या शेवटच्या अंतिम षटकात आपण आहोत. बेस्ट ऑफ बोरशेती हा संघ मैदानावरती खेळतोय. अर्थातच गेल्या वर्षीचे या मैदानाचे डिपेंडिंग चॅम्पियन. त्याचबरोबर केंद्रीय पंचायत राज मंत्री चषक ज्या चषकाचे आपण पाहताय तर चॅम्पियन राहिले होते. इथे आपल्या संघासाठी निश्चितच अनिकेत दादांच्या नावानं मैदानावरती उतरलेत बेस्ट ऑफ बोरशेती. आणि त्याचबरोबर साई किरण भावाळे बी या 2 संघांच्या दरम्यान मोठी मॅच इथे आपण एन्जॉय करतोय. बॅकअप आलंय. पकडतील, फेकतील. इथे आपण पाहताय दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला, यशस्वी केलाय. 2 धावा कंप्लीट केल्या. या 2 धावांच्या मदतीने धावफलकाला इथून चालना देत आहेत. या षटकाचा आपण विचार केला तर अजूनही 3 बॉल शिल्लक. 44 धावा धावफलकावरती. 3 चेंडूंचा खेळ इथून बाकी. भावेश विषय वैयक्तिक 22 वरती 200च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करत असताना 22 वरती खेळतोय. स्ट्राईकवर तयार भावेश. इथे फुलटोज मिळाला. बॉडी लाईन फिरून मारलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहे. 22 धावा वैयक्तिक बॅटमधनं येत आहेत. एकंदरीत 46 धावा स्कोरबोर्ड वरती. लास्ट ओव्हर शेवटचा अंतिम षटक. विकास गवारी गोलंदाजी करतोय. या षटकातील अजून 2 बॉल शिल्लक आहेत. उर्वरित 2 चेंडूंवरती किती धावा जमवल्या जातील हा प्रश्न आहे. सन्मानजनक धावसंख्या बनवली आहे. रात्रीचा समय आहे. निश्चितच या रात्रीच्या समयी
चांगल्या प्रकारची बॅटिंग अद्यापपर्यंत झाली आहे. अभ्यासपूर्ण फलंदाजी बेस्ट ऑफ बोरशेती टीमनं केली आहे. उर्वरित 2 बॉल शिल्लक आहेत. विकास गवारी राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला बॉल शॉर्ट ऑफ लेंथ. बॅट फिरवली आडवी. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाही आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला इथे धावबाच्या स्वरूपात झटका मिळाला आहे. झटका क्रमांक 6 फलंदाज भावेश रनआउट. शेवटचा बॉल या ठिकाणी शिल्लक आहे. विकास गवारी लास्ट डिलिव्हरी ऑफ द लास्ट ओव्हर. पूर्वार्धातील शेवटचा बॉल तेजस साठी. समोरच्या दिशेला तेजसनं टोलावलाय. फटका दमदार. चेंडू होतोय सीमा पार. शेवट गोड करत असताना तेजस जाधवनं ठोकलाय हा दर्जेदार बेस्ट चौकार. थँक्यू. काही विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. त्यामध्ये माननीय श्री किरणजी शेलवले उपजिल्हा प्रमुख युवा सेना ठाणे ग्रामीण यांचा विशेष सन्मान सुमात्र केला जातोय. तदनंतर माननीय श्री बाळकृष्णजी पवार साहेब गुरुजी यांचा विशेष सन्मान. प्रॉपरेटर आहेत ते हॉटेल प्रांजलीचे आणि खास करून या क्रीडा स्पर्धेसाठी तृतीय क्रमांकाचं प्राइज यांच्या माध्यमातून लाभलंय असे बाळकृष्णजी पवार साहेब यांचा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. मी पवार साहेबांना विनंती करतो या पण व्यासपीठावर आपला विशेष सन्मान सुमात्र केला जातो. आमच्या आयोजक कमिटीतील मेंबर प्रशांतदादा आणि रविदादा यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान सुमात्र आपण करणार आहोत. मान्यवरांचा विशेष सन्मान सुमात्र केला जातोय. हॉटेल प्रांजलीचे प्रोप्रायटर आहेत त्यांचा हा विशेष सन्मान. खास करून ज्या ज्या वेळेस बाळकृष्ण पवार साहेब व्यासपीठावर येतात त्या वेळेस खेळाडूंसाठी देखील भरपूर मोठी पर्वणी नेहमीच राहते. त्यांचा हा विशेष सन्मान सुमात्र केला जातोय. तदनंतर प्रसिद्ध उद्योजक आहेत सरळगावचे माननीय श्री सुरेशजी घुडे साहेब यांचा विशेष सन्मान केला जातोय. सुरेशदादांना विनंती आहे या आपण. सुरेशजी घुडे साहेब प्रसिद्ध उद्योजक सरळगाव यांचा विशेष सन्मान व्यासपीठावर जो मात्र केला जातोय. मान्यवरांची उपस्थिती या क्रीडा स्पर्धेसाठी लाभते आणि मान्यवरांचा हा विशेष सन्मान. तदनंतर MD ओमसाई हॉस्पिटल मान्य श्री डॉक्टर रामचंद्रजी भोईर साहेब यांचा विशेष सन्मान केला जातोय. MD ओमसाई हॉस्पिटल मान्य श्री डॉक्टर रामचंद्रजी भोईर साहेब यांचा विशेष सन्मान जो मात्र केला जातोय. घरचंच मैदान आहे किरणदादाचं. खास करून डॉक्टर साहेबांचा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. मान्यवरांचं विशेष आभार. तुमचा अमूल्य वेळ या क्रीडा स्पर्धेसाठी तुम्ही देतात. तुमचा हा विशेष सन्मान. तदनंतर सदस्य ग्रुप ग्रामपंचायत सरळगाव मान्य श्री सुरेशजी घुडे साहेब यांचाही विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. विशेष सन्मान व्यासपीठावर जो मात्र केला जातोय. मी विनंती करतो कमलाकर यांना की आपल्या शुभास्ते हा विशेष सन्मान जो मात्र आपण करतोय. आणि तदनंतर उपजिल्हा प्रमुख युवा सेना ठाणे ग्रामीण ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी ट्रॉफी सौजन्य आपल्याला पाहायला मिळतं असे किरणदादा शेलवले यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. आलेल्या सर्वच मान्यवरांचा मनापासून आभार. टॉससाठी रिपोर्टिंग करा गोठेगर आणि त्यांच्या विरुद्ध देवरुंग यानंतर होणारी लढत. चला देवरुंगचे कॅप्टन उपस्थित आहेत. गोठेगरचा कॅप्टन रोहन शेळके. उपजिल्हा प्रमुख युवा सेना ठाणे ग्रामीण किरणजी शेलवले साहेब यांचा विशेष सन्मान जो मात्र आपण व्यासपीठावर करतोय. चला कॅप्टन चला रोहन शेळके. टॉस तिथे आपण करणार आहोत. धन्यवाद. 50 बनवल्यात 51चा पाठलाग या ठिकाणी चालू होतोय. बिग फाईट मुकाबला तुम्हाला पाहायला मिळेल.
जबरदस्त मुकाबला. एका बाजूनं साई किरण भावाळे बी आणि दुसऱ्या बाजूनं समोरून आपण पाहत आहे अनिकेत 11 बेस्ट ऑफ बोरशेती. या दोन संघांच्या दरम्यान या ठिकाणी या उत्तरार्धाला सुरुवात होतीये. 51चा पाठलाग मैदानात चेस केला जाईल का की डिपेंड करण्यात यश मिळवेल बोरशेती टीम. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. समालोचन कक्षामध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळेल. आम्ही तुर्तास थांबतोय, आपण थांबू नका, पाहत राहा भगवा चषक 2026. समालोचन कक्षामध्ये व्हॉइस ऑफ जुन्नर निखिलजी ठोंबरे सर. धन्यवाद. धन्यवाद सोमनाथ काळे सर. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सुनील माळिक क्रीडा मंडळ अंबेले खुर्दचं हे 31वं पर्व या क्रीडा स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि खास करून अर्जुन बांगर अर्जुन बांगरला गोलंदाजी करत असताना 3 बॉलमध्ये कोणताही फलंदाज 3 षटकार खेळत असेल त्यासाठी सुरेश बांगर यांच्या वतीने 1000 आहे. म्हणजे बॅटरने षटकार हॅट्रिक खेळली तर यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. टॉस करून घ्या. तिथे रविदादा गडगे बाळकृष्ण पवार साहेब यांना विनंती करतो आणि डॉक्टर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते तिथे नाणेफेक आपण करतो. सामन्याला सुरुवात होताना पाहायला मिळेल 51 धावांचं लक्ष्य. अर्जुन बांगर गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल बिग हिट केला. सूरज केनेचं आक्रमण. एक टप्पा खात चेंडू सीमा पार. फरार चौकार. अर्जुनचा बॉल पुन्हा एकदा फटका चांगला. बॅक टू बॅक दुसरा वार. चेंडू जाईल आता सीमा पार. सूरज केनेचं आक्रमण. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. त्यांनी संघ पुरस्कृत केलेला आहे. सुरेशजी घुडे साहेब उद्योजक आहेत सरळगावचे. त्यांच्या वतीनं चौकार हॅट्रिकसाठी 700 रुपये, षटकार हॅट्रिकसाठी 1000 आणि खास करून प्रत्येक षटकारासाठी पारितोषिक आहे 500 रुपयाचं पारितोषिक. सुरेशदादा बांगर लगातार 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे कोणत्याही फलंदाजाला. हिट ऑन द बोर्ड. 8 धावा धावपलकावर. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. व्यासपीठावर मान्यवरांची मांदी आले. बाळकृष्ण पवार साहेब यांच्या वतीनं पारितोषिक आहे या बॉलवर चौकाराला तर 777. सुरेशदादा गुडे यांच्या वतीनं 777. हा चेंडू महत्वाचा आहे. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर अर्जुन बांगर. इथे बॅटचे एज तिथे क्षेत्ररक्षक येतील, बॉल कव्हर करतात. तोपर्यंत एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल ती 9 या धावपलकावर. बेस्ट ऑफ बोरशेती मागील वर्षीचा विजेता आहे. भगवा चषकाचं 30वं पर्व ज्यांनी जिंकलं होतं तो बेस्ट ऑफ बोरशेती. तर दुसऱ्या बाजूला यंदाचा हंगाम हे वर्ष ज्यांनी गाजवलंय साई किरण भावाळे बी इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळते. पहिल्यांदाच भगवा चषकामध्ये दाखल झालेत आणि त्यांना अन्यमागे खूप मोठा मोलाचा वाटा राहिला प्रसिद्ध उद्योजक सरळगावचे सुरेशदादा घुडे यांचं. आपल्याकडे धावसंख्या 9 ऑन द बोर्ड. 9 धावा. स्ट्रायकर एनवर योगेश भालेकर. स्ट्रायकर एनवर पाहायला मिळेल अर्जुन. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळलाय. तिथे आहेत क्षेत्ररक्षक. धावा बनवायच्यात 51 आणि त्या 51चा पाठलाग करत असताना शेवटपर्यंत लढण्यासाठी जाणला जाणारा संघ म्हणून अनिकेत 11 बेस्ट ऑफ बोरशेतीची देखील ताकद राहिलेलं. मागील वर्षी आपण पाहिलं खेळपट्टी मातीची होती. 3-3 षटकांमध्ये 15, 12, 18 धावा डिपेंड झालेल्या त्या मैदानावर. परंतु सिमेंटची खेळपट्टी आहे या वर्षी. इथे काय होते ते पाहायचं आहे. अर्जुन तयार आहेत. समोर योगेश भालेकर. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू राहिला अर्जुनचा. शहापूरचा वंडर बॉय म्हणून ज्याचं खूप मोठं नाव आहे आणि व्यावसायिक क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला संपूर्ण जिल्ह्यांमध्ये त्याची वर्णी लागताना आपल्याला पाहायला मिळते. असा असणारा अर्जुन बांगर गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्रायकर एनवर योगेश भालेकर.
9 धावा धावफलकावर. शेवटचा बॉल अर्जुनच्या षटकातील. इथे बिग हिट आडव्या बॅटनं फटका दमदार आहे. खतरनाक फटका. योगेश भालेकर ब्रँडेड षटकार. उद्योजक सरळगावचे सुरेशजी गुडे साहेब यांच्या वतीनं या षटकारासाठी 500चं कॅश प्राइज. व्हॉट अ शॉट. ॲक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. चांगला फटका सजवत असताना पाहायला मिळाला. ही खासियत राहिली या खेळाडूची सातत्याने. योगेश भालेकर रिव्हर्ससाठी प्रसिद्ध, स्विच हिटसाठी प्रसिद्ध, परंतु सरळ पॅटने त्याच्या पट्ट्यामध्ये आल्यानंतर कार्यक्रम करतो हा खेळाडू. पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत 15. सुमित आता गोलंदाजी मार्कवर. गोलंदाजी करण्यासाठी तयार होतील. त्यांची कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं. महत्वाची लढत यानंतर देवरुंग आणि त्यांच्या विरोधामध्ये गोठेगर इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. पहिलं षटक, पहिल्या षटकामध्ये 15 धावा ज्या मात्र पाहायला मिळालं. मैदानाच्या चौपेर क्रीडा रसिकांची गर्दी. भगवा चषक 31व पर्व. आमच्या आयोजक कमिटीने भरपूर सारी मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी घेतली. व्यासपीठावर सर्व आयोजक देखील उपस्थित आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. मान्यवरांची मानदी आळी या क्रीडा स्पर्धेसाठी सातत्याने उपस्थित राहायला पाहायला मिळते. त्यांचं सहर्ष स्वागत. कामगिरी कशा प्रकारे होईल, कोण कोणावर हवी ठरते. 1500 ऑनलाईन प्रेक्षक वर्गात खास करून त्यांच्यासाठी लाईव्ह चॅट टेन क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ओपन करून ठेवलेले आहे. त्यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा या क्रीडा स्पर्धेसाठी येतात. त्यांचा सर्व ऑनलाईन व्ह्यूअरचं देखील टेन क्रिक लाईव्ह आणि भगवा चषकाच्या वतीनं सहर्ष स्वागत. 15 धावा, 24 बॉल, 36ची आवश्यकता. टेन क्रिक लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक शेअर फार महत्वाचे. लवकरच 2 लाखाचा टप्पा पार करताना टेन क्रिक लाईव्ह पाहायला मिळेल. भरपूर मेहनत त्यासाठी घेत असतात आमचे टेन क्रिक लाईव्हचे मॅनेजर गोविंद. 15 धावा आहेत धावफलकावर. 24 बॉल, आता 36ची आवश्यकता. सामना रंगतोय मैदानामध्ये. सुमित आलेत. कामगिरी कशा प्रकारे होते सुमितची ते आपल्याला पाहायचं आहे. स्ट्रायकर एनवर फलंदाज सूरज केने याला आपण पाहतो. सूरज केने, योगेश भालेकर ही सलामीची जोडी. 24 बॉल, 36चं समीकरण. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आता सूरजचा राहिला. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. जसे डॉट बॉल येतील मॅच मध्ये देखील मजा येताना पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला षटकार चौकार आले. मॅच खुली होईल टीम साई किरण बाबळे बी साठी. मागील वर्षी मला वाटतं 30व्या पर्वामध्ये नवापाडा या टीमने देखील पारितोषिक पटकावलं होतं आणि त्यामुळंच आता यावेळेस भाबळे बी टीमला आमंत्रित केलंय सुरेश गुडे साहेबांनी. 15 धावा आहेत. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल बॅकफुटला जात फटका खेळण्याचा प्रयत्न. समोर तितकाच ताकदीचा संघ आहे. मागील वर्षीचा चॅम्पियन आहे. गोलंदाजी जबरदस्त करतोय सध्याच्या घडीला. कौतुक आणि कौतुकाची थाप पडली जाईल सुमितेच्या खांद्यावर. 2 बॉल त्याने उभं करून ठेवले सूरज केनेला. 5 चेंडू त्याने फेस केले. धावा बनवल्यात 9. दुसऱ्या बाजूला योगेश भालेकर 3 बॉलमध्ये 6. शेवटचे 22 चेंडू. 36चा सामना. प्रेक्षक वर्गाची तुडुंब गर्दी. मैदानाच्या चौफेर जिथे पाहाल तिथे प्रेक्षक वर्ग आहेत. अजून एक चांगला चेंडू. सुमित कमालीची गोलंदाजी करतोय. ज्याच्याकडून बोरशीतील टीमला आहे उम्मीद त्याचं नाव सुमित आणि सुमितची बहरदार गोलंदाजी. अचूकतेवर तो त्याच्या ठाम आहे. 3 चेंडू लाईन लेंथ प्रभावित करणारी पाहायला मिळाली. शेवटचे 21 बॉल, 36 धावा. भगवा चषकातील आजच्या दिवसातील सर्वात मोठा सामना. गोलंदाज तयार. अजून एक चौथा चेंडू लगातार डॉट. टाळ्यांचा कडकडाट. जेवढे समर्थक आहेत बोरशेतीचे ते करतात. जबरदस्त गोलंदाजी सुमितची. अचूकता. सूरज सारखा फलंदाज ज्याला उभं करून ठेवलं मैदानामध्ये. 4 बॉल. P2चं हे षटक फार निर्णायक आहे. या P2च्या षटकात कामगिरी कशी होते ते पाहायचंय आपल्याला. 4 बॉल आतापर्यंत डॉट आलेत. सुमित बालीचं नेतृत्व फार महत्वाचं. गोलंदाज तयार. अजून एक 5वा चेंडू डॉट.
मित्रांनो पहिलं निर्धाव षटक येईल का आजच्या दिवसातलं ते पाहायचंय. सुमित जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 15 धावा अर्जुनच्या विरोधात आल्यानंतर सुमित याला आमंत्रित केलंय गोलंदाजीसाठी आणि गोलंदाजी अफलातून करताना पाहायला मिळतोय. 5 बॉल डॉट आहेत आणि इथे सुमितने जर डॉट बॉल टाकला तर सुरेशदादा घुडे यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. जरी अपोजिट असेल तरी पारितोषिक आहे. इथे फटका सुंदर आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. पाहता पाहता 2 धावा. 2 धावांच्या मदतीने 2 षटकांचा खेळ समाप्त. दापलकावर धावसंख्या साई किरण भावाळे बी 17. शेवटचे 18 बॉल 34 धावांची आवश्यकता. अनिकेत 11 बेस्ट ऑफ बोरशेतीला. इथे त्या रोखल्या जातील का ते पाहायचंय की साई किरण भावाळे बी बनवतील ते पाहायचंय. छोटासा ब्रेक आहे संदीप डीजेला. गोविंद आणि दुसऱ्या बाजूला बाबू. एकदा प्रेक्षक वर्गावर देखील नजर जाऊ द्या. भरपूर चांगला प्रतिसाद भगवा चषकाला जो मात्र मिळतोय या क्रीडा स्पर्धेमध्ये. मैदानाच्या चौपेर प्रेक्षक आणि प्रेक्षक वर्ग यामुळेच उंची वाढली जाते भगवा चषकाची. दर्जेदार आयोजन नाईट 5 दिवसाचं हे दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आणि सध्याच्या घडीला ऑनस्क्रीन आपण पाहतायत प्रेक्षक वर्ग या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात. या क्रीडा स्पर्धेची उंची वाढवतात. भगवा चषक 31व पर्व सुनील माळी क्रीडा मंडळ अंबेले खुर्दचं हे अप्रतिम आयोजन आपण पाहतायत. ऑनस्क्रीन प्रेक्षक राजा त्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं होप्स वाढले जातात आयोजक नियोजकांचे आणि सातत्याने भरपूर चांगली मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी ते घेत असतात. आणि कॅमेरामन जी जागा आहे तिथे देखील भरपूर प्रेक्षक वर्ग बसलेत या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात. पहिल्या फेरीतील सामने या स्पर्धेचा नियम 5 षटकं. दुसऱ्या फेरीतील 4 आणि क्वालिफायर लढत 3 षटकांची. मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक पारितोषिक आहेत. गोलंदाज तयार तेजस. पहिलाच बॉल योगेश भालेकर. ब्रँडे मित्रा जबरदस्त टोला. योगेश भालेकरचं आक्रमण चौकार. बॉलवर चौकार. इथे बिग हिट. बॅक टू बॅक दुसरा चौकार खेळत असताना योगेश भालेकर ऑन फायर. 4 रन चौकार. कराला योगेश भालेकरच्या बॅटमधून तर सुरेशदादा घुडे आणि हॉटेल प्रांजलीचे सर्वा बाळकृष्णजी पवार साहेब यांच्या वतीनं 777चं प्राइज. बिग हिट. फटका दमदार आहे. चौकाराची अपेक्षा अनेक जण करत होते परंतु योगेश भालेकरने ठोकलाय. इथे षटकार 6. चांगले खेळाडू आहेत 2 मैदानाच्या ज्यांनी भावाळेचं नाव खूप मोठं केलेलं आहे. सूरज केनेल आपण पाहतो ज्याच्या नावावर 5 टू व्हीलर बाईक आहेत. दुसऱ्या बाजूला योगेश भालेकरला पाहतोय आणि यंदाचा हंगाम योगेशसाठी चांगला राहिला. एक बुलेट त्याच्या नावावर आहे आणि एक बाईक असे 2 मोटरसायकल त्याच्या नावावर आहे. 31 15 बॉल 20चं समीकरण. तेजस जाधव याचा खरपूस समाचार. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र पाहायला मिळेल.
जावा हे लक्ष. गोलंदाज तयार. मॅच मध्ये पुनरागमन होईल. हे डॉट बॉल फार महत्वाचे आहेत आणि ते टाकत असताना 13 बॉल 19 धावा. तेजस जाधव पहिले काही चेंडू खराब आहे परंतु कमबॅक केलं मैदानामध्ये. अजून एक चांगला चेंडू. मॅच मध्ये आहे बोरशेती. शेवटचे 12 बॉल 19 धावांची आवश्यकता. संधी डीजेला. समीकरण. या षटकामध्ये कुणाला आमंत्रित केलं जात आहे? अर्जुनचं हे षटक महत्वाचं राहील. पहिल्या ओव्हरमध्ये जरी धावा आल्या असतील अर्जुनच्या षटकामध्ये परंतु एक चांगला गोलंदाज. एक ओव्हरमध्ये 15 धावा अर्जुनच्या. सुमित एक ओव्हरमध्ये फक्त 2च धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. 5 डॉट बॉल टाकलेले आहेत. सुमितकडे जातात की अर्जुनकडेच गेलेत. एक्सपिरियन्स मॅटर करतो. 12 बॉल 19 धावांची आवश्यकता. चित्तथरारक सामना. ऑनलाईन व्ह्युअर्स आमच्या बरोबर भरपूर मोठ्या प्रमाणात जोडलेत. त्या सर्वांचं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये करू. 1700 ऑनलाईन व्ह्युअर्स आहेत आणि जिथून मॅच चालू झाली आहेत 40,000 लोकांनी ही क्रीडा स्पर्धा पाहिली आहे. हे भगवा चषक पाहिलेला आहे आजच्या दिवसामध्ये 8 वाजेपासून. 12 बॉल 19. कामगिरी कशा प्रकारे होईल ते पाहायचंय. स्ट्रायकर इनवर योगेश भालेकर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत सध्याच्या घडीला. अर्जुन. 12 बॉल 19चा सामना. हे षटक फार निर्णायक राहील या मॅच मध्ये. इथे जिंकणार साई किरण भावळे बी की बेस्ट ऑफ बोरशेती अनिकेत 11 ते आपल्याला पाहायचं. 12 बॉल 19चा सामना रंगतोय. गोलंदाज तयार. गोलंदाज तयार. एका षटकारासाठी आता रोहनदादा घुडे यांच्या वतीने देखील 200 रुपयात. ओ इथे टाकलेला हा पहिला बॉल. लाईन लेंथ खराब. पंचांचा अवांतरचा इशारा. लगातार 2 षटकारांसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. ते सुरेशदादा घुडे सदस्य ग्रुप ग्रामपंचायत सरळगाव. प्रसिद्ध उद्योजक सरळगावचे सुरेशदादा घुडे आणि रोहनदादा घुडे त्रिमूर्ती यांच्या वतीने पारितोषिक. 12-18. ओ बिगिट करण्याचा प्रयत्न राहिला योगेश भालेकरचा. एक सिंगल जी मात्र पाहायला मिळेल. कालचा दिवस गाजवला तो आदित टोले उपस्थित आहेत. लेग बाईट्स. 11 बॉल आणि 17 धावा हे समीकरण आहे. चांगली मॅच रंगते. प्रत्येक जण इथे जिंकण्यासाठी आला. हरणं ही जंगलात असतात आणि आज हे चित्र आपल्याला पाहायला मिळेल. कोण जिंकतंय? 11 बॉल 17. सूरज स्ट्रगल करतात परंतु मोठा खेळाडू आहे. दुसऱ्या बाजूला योगेश भालेकरच्या पाठमधून आतापर्यंत षटकार चौकारांची आतिषबाजी पाहिली. अर्जुन तयार आहेत. 11 बॉल 17चा सामना. अकरा बॉल आणि 17. गोलंदाज तयार आहेत. अर्जुनचा बॉल टॉप पेज डाउन द बॉल फिल्डर. बिग विकेट डाउन. सूरज केने बॅक टू द पेविलियन. हॅट्रिक साठी किरणदादा शेलवले यांच्याकडून 1111चं पारितोषिक आहे. गोलंदाज अर्जुन बांगर साठी खूप मोठा फॅन बॅस आहे या खेळाडूचा. अनेक चाहते आहेत या खेळाडूचे. आज कामगिरी कशी होते ते पाहायचं आहे. 10 चेंडू 17 वर सामना. बॅटर मैदानाच्या आतमध्ये
सुजित जाधव मैदानाच्या आत. 10-17. ओ वेगात वेगात वेगावर स्वार गोलंदाज अर्जुन. अर्जुनचा हा चेंडू तेच तर्राट भन्नाट डॉट. 9 बॉल शिल्लक. ऑनलाईन व्ह्यूअर्स भरपूर मोठ्या प्रमाणात जोडले. सर्वांचं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. 9 बॉल. सामना आलाय आता 17 चांगली गोलंदाजी. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू पंचांकडे अपील. विकेट. फलंदाज बाद. 8 बॉल. सामना 17 डीजे. बाजूला जर लगातार 2 षटकार कोणताही फलंदाज खेळत असेल तर त्या 2 षटकारासाठी प्रसिद्ध उद्योजक सरळगावचे सुरेशजी गुडे साहेब, त्याचबरोबर सदस्य ग्रुप ग्रामपंचायत सरळगाव सुरेशजी गुडे साहेब आणि रोहनदादा घुडे यांच्या वतीनं 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. 8 चेंडू 17 धावा. लढत रंगते. भगवा चषक. ऑनलाईन व्ह्यूअर्स ची संख्या देखील वाढली. मैदानाच्या चौफेर प्रेक्षक वर्गाची गर्दी जी मात्र आपल्याला पाहायला मिळते ऑन स्क्रीन. सध्याच्या घडीला गोटेघरचा स्टाफ आपल्याला पाहायला मिळतो. खेळाडू वर्ग. गोलंदाज तयार आहेत. 8 बॉल आणि 17 धावा. इथे टाकलेला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. ओ इथे काय घडले ते पाहायचंय आपल्याला. फलंदाज रन आउट. 7 बॉल. सामना 17 तिसऱ्या पंचांची मदत इथे घेतली. बॉल टाकत असताना हात लागलाय का ते ओव्हर स्टेपिंग का सर? ओके, ओव्हर स्टेपिंग साठी तिसऱ्या पंचांची मदत. आठ बॉल आणि 16 फ्री हिट. कामगिरी कशा प्रकारे होती त्या पाहायचं आपल्याला. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर अर्जुन. 7 बॉल 16. 8 बॉल 16. चेंडू हवेत. फ्री हिटचा बॉल आहे. एक सिंगल या बॉलवर येताना पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. शेवटचे 7 बॉल 14 ची आवश्यकता. 7 बॉल 14. योगेश भालेकर सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर आहेत. 10 बॉल फेस केलेत. धावा बनवल्या 23. त्यामध्ये 2 षटकार 2 चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. कामगिरी कशी होती ते पाहायचं आहे. 7 बॉल 14चं समीकरण. व्हॉट अ मॅच. जबरदस्त सामना. पैसा वसूल सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 7 बॉल 14चं समीकरण. इथे टाकलेला बॉल तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली या बॉलवर. 6 बॉल शिल्लक. 13 ची आवश्यकता. साई किरण भावळे बीला पहिला सामना जिंकण्यासाठी, तर दुसऱ्या बाजूला अनिकेत 11. 6 बॉल 13 डिपेंड करतील का ते पाहायचंय. 6 चेंडू 13 धावा. संधी डीजेला.
ऑन स्क्रीन आपण पाहतायत प्रेक्षक राजा या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत असताना भरपूर सारे प्रेक्षक वर्ग आपल्या गावच्या टीमला सपोर्ट करण्यासाठी उपस्थित आहेत. ते सर्वांचं सहर्ष स्वागत ऑन स्क्रीन आपण पाहतायत. चला, वेळ वाचवणं देखील फार गरजेचं राहील. खेळाडू कक्ष त्यामध्ये देखील भयान शांतता आपल्याला पाहायला मिळते. 6 बॉल 13चं समीकरण मीटिंग आपल्याला पाहायला मिळाली. अनिकेत 11 बेस्ट ऑफ बोरशेतीची गोलंदाजी मार्कवर बाली यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला. 6 चेंडू 9चं समीकरण. हे समीकरण बाले आलेत आता गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू आणि 13 धावा हे लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. चित्तथरारक सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. दोन्ही बेस्ट आहेत. दोन्ही संघ आपल्या तालुक्यामध्ये चांगलं क्रिकेट सातत्याने खेळत आलेत. आज भगवा चषकामध्ये दाखल आहेत. कोण कोणावर हवे ठरतंय ते पाहायचं आहे. 6 चेंडू 13 धावा. 6 चेंडू 13. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. बाली स्ट्रायकर इनवर फलंदाज योगेश भालेकर. 6 चेंडू 13 धावा. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार. पहिलाच बॉल लाईन लेंथ तिथे पाहावी लागेल. पंचांचा अवांतरचा इशारा. 6-12. 6 बॉल आणि 12 धावांचं समीकरण. अतिरिक्त चेंडू अवांतर चेंडू अडचणीमध्ये टाकतील बेस्ट ऑफ बोरशेतील. दुसऱ्या बाजूला डॉट बॉल फार महत्वाचे. एखादा मोठा फटका मॅच खुली होईल. टीम साई किरण भावळे बी साठी योगेश भालेकर मध्ये ती क्षमता आहे. 6 बॉल 12चं समीकरण. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहेत. बाली यांच्या हातामध्ये चेंडू आहे. 6 बॉल 12. इथे टाकलेला हा चेंडू जबरदस्त पाहायला मिळतोय. बालीचा चेंडू जसा डॉट आला तसा टाळ्यांचा कडकडाट करत असताना बेस्ट ऑफ बोरशेतीचे समर्थक. 5 बॉल 12 धावा. महत्वाचं षटक. अंतिम षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहे. 5 बॉल 12. इथे टाकलेला बॉल व्हेरी गुड बॉलिंग. अचूकता पाहायला मिळते गोलंदाजीमध्ये बालीच्या. पहिला बॉल व्हाईट आणि तदनंतर 2 बॉल डॉट येताना पाहायला मिळाले. 4 बॉल 12चं समीकरण. बेस्ट ऑफ बोरशेती अनिकेत 11 त्यांच्या विरुद्ध साई किरण भावाळे बी. षटकाराची किंमत आता वाढली जाईल. विकेटची किंमत डॉट बॉलची किंमत आता वाढली जाईल. कारण इथे प्रत्येक सामना डू ऑर डाय आहे. जिंकाल त्याच वेळेस टिकाल या क्रीडा स्पर्धेमध्ये. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. बाली आणि बॅटने फटका खेळला योगेश भालेकर. एक सिंगल. क्षेत्ररक्षक आलेत. रोशन वेखंडे चांगलं क्षेत्ररक्षण. रनआउटची संधी आणि तदनंतर सेलिब्रेशन. बेस्ट ऑफ बोरशेतीचं फलंदाज योगेश भालेकर बाद. दूरवरती राहिले रोशन वेखंडे. कॅप्टनचं कौतुक व्हायला पाहिजे. बॉल कलेक्ट केला. थ्रो भरपूर चांगला. तदनंतर कलेक्शन भरपूर चांगलं. फ्रेम मध्ये देखील नव्हते योगेश भालेकर. बाद होताना पाहायला मिळाले. तदनंतर सेलिब्रेशन. 2000 ऑनलाईन प्रेक्षक वर्ग या सामन्याबरोबर जोडले. सर्वांचं सहर्ष स्वागत. सामना मित्रांनो अजूनही संपलेला नाही. 3 बॉल शिल्लक आहेत. 11ची आवश्यकता. 3 बॉल 11 धावा. योगेश हताश निराश पावलांनी परतत असताना. बाळी 2006 ऑनलाईन व्ह्युअर्स आहेत. या मॅचचा आनंद घेतात. 3 बॉल 11चं समीकरण.
42,000 लोकांनी ही क्रीडा स्पर्धा 8 वाजल्यापासून पाहिली आहे. 4 तासामध्ये 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून 3 बॉल 11चं समीकरण. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आता निखिल केने. ताकदवर फलंदाज निखिल. इथे बाली चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. काहीसा कानमंत्र दिला जातोय आता अर्जुन कडून. 3 बॉल समीकरण सध्याच्या घडीला 11चं. 3 बॉल 11. एखादा मोठा फटका मॅच मध्ये येण्यासाठी आवश्यक आहे. एक षटकार एक चौकार इथे खेळला जाईल का की दुसऱ्या बाजूला डॉट बॉल टाकले जातात ते पाहायचं आहे. 3 बॉल 11. हाय व्होल्टेज सामना भगवा चषक. इथे टाकलेला बॉल चांगला फटका निखिल केने यांच्या बॅट मधून. एकच धाव. शेवटचे 2 बॉल 10ची आवश्यकता. टाळ्यांचा होतोय कडकडाट. खास करून जेवढे समर्थक आहेत बेस्ट ऑफ बोरशेतीचे. 2 बॉल 10चं समीकरण. एक षटकार एक चौकार इथे खेळला जाईल का ते पाहायचंय आपल्याला. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर. 2 बॉल 10 धावा. बेस्ट ऑफ बोरशेती लास्ट इयर चॅम्पियन. समोर साई किरण भावळे बी. या बॉलवर मोठा फटका अनिवार्य. या बॉलवर चौकार षटकार खेळणं गरजेचंच राहील. बालीचा बॉल उडवलाय निखिल केने परंतु फटका फसलाय आणि त्यानंतर एकच जल्लोष पाहायला मिळतोय बेस्ट ऑफ बोरशेतीमध्ये. फलंदाज बाद. वर्ग ऑनलाईन त्या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत असताना भगवा चषकाचा त्यानंतर सेलिब्रेशन पाहिलं बेस्ट ऑफ बोरशेतीच्या समर्थकांचं. एक बॉल जबरदस्त गोलंदाजी बालीची पाहायला मिळते. एक बॉल शिल्लक 10ची आवश्यकता. अमोल केने आलेत न्यू बॅटर मैदानाच्या आत. इथे टाकलेला बॉल आणि बेस्ट ऑफ बोरशेती सेकंड राऊंड मध्ये दाखल. हॅडलक साई किरण भावळे बी. सुरेशदादा गुड अँड कंपनी. वेल प्लेट अनिकेत 11 बेस्ट ऑफ बोरशेती. रुपयाचं पारितोषिक आलंय संघाचे ओनर यांच्या वतीनं बाली बागरेसाठी. त्यानंतर सूरज केने आपण यायचं आपल्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. सूरज